नमस्कार मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जे प्रोजेक्ट्स चालू असतात ते चालू असलेले प्रोजेक्ट यशस्वीरित्या योग्य वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे त्या प्रोजेक्टचे वेळोवेळी होणारं मॉनिटरिंग आणि ज्या ठिकाणी गरज आहे ती गरज ओळखून तेथे केलेले काम. आणि हीच गरज लक्षात घेता मी एक प्रोजेक्ट मॉनिटरिंगचा डॅशबोर्ड बनवलेला आहे, ज्यामध्ये आपल्याकडे असणारे वेगवेगळे प्रोजेक्ट कस्टमर वाईज, प्लांट वाईज, रिस्पॉन्सिबिलिटी वाईज हे आपल्याला सहज सोप्या पद्धतीने पाहता येईल व ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे त्या ठिकाणी ॲक्शन घेता येईल. तर आपल्या पुढे दिसतो या पद्धतीने हा डॅशबोर्डचा व्ह्यू आहे, ज्यामध्ये सर्व महत्त्वाच्या लागणाऱ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. मित्रांनो, हा डॅशबोर्ड अगदी सहज सोपा वापरण्यायोग्य आहे. यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचे डाटा ॲडिशन करायचं नाही आहे. फक्त मिळालेला डाटा जो आपल्याला रॉ स्वरूपात अशा प्रकारचा आहे तो डाटा योग्य प्रकारे ॲनालिसिस करून आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये इथं आपण कन्वर्ट केलेला आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकता की एक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून किंवा एक प्रोजेक्ट लीडर म्हणून मला कोणकोणत्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे याचा आपण थोडा विचार करूया. तर सर्वप्रथम आपण इथं पाहू शकता की इथं कस्टमर दिलेले आहे की टोटल माझ्याकडे 9 कस्टमर आहेत. त्या 9 कस्टमरचे 11 प्रोजेक्ट चालू आहेत. या 11 प्रोजेक्टमध्ये टोटल टास्क म्हणजे एक काम म्हणजे एक टास्क. तर या 11 प्रोजेक्टचे टोटल 233 टास्क आहेत आणि या 233 टास्कपैकी 161 टास्क हे मला ॲक्टिव्ह आहे, म्हणजे आजपर्यंत ते काम मला करायचे आहे किंवा माझे काम चालू झालेले आहे. आणि भविष्यात येणारे जे काम आहे म्हणजे समजा पुढील 2 दिवसानं, पुढील 4 दिवसानं, नेक्स्ट वीकमध्ये येणारी जी कामं आहेत ती सध्या ॲक्टिव्ह झालेली नाहीत, नॉट ॲक्टिव्हमध्ये आहेत. ती कामं माझी 72 आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इफिशियन्सी आपण इथं काउंट करत आहोत. इफिशियन्सी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीनं एखादा टास्क योग्य वेळेमध्ये पूर्ण केला तर त्याची इफिशियन्सी 100% मानली जाते. आणि एखादा टास्क पूर्ण केला परंतु वेळेत पूर्ण केला नाही तर त्याची इफिशियन्सी ही 75 मानली जाते. अशा पद्धतीनं आपण इफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि याद्वारे आपण कस्टमर वाईज, प्रोजेक्ट वाईज, रिस्पॉन्सिबिलिटी वाईज किंवा डिपार्टमेंट वाईज सुद्धा इफिशियन्सी पाहू शकतो. तर ह्या प्रमुख गोष्टी आहेत ज्या आपण इथं न्यूमेरिकल काढलेल्या आहेत. आता आपण जाऊन पाहूया हे काम कसं करतं. आता हा डॅशबोर्ड आहे, तर या डॅशबोर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे की इथं सिलेक्शन दिलेलं आहे. जसं कस्टमर वाईज आहे. आता हे मी हायपोथेटिकल नावं घेतले आहेत कंपनीचे, जसं बजाज, बेन्झ, होंडा, किया, महिंद्रा, MG, हेक्टर, रॉयल एनफिल्ड, टाटा, TVS. तर या 9 कंपन्याचे जे 9 कस्टमर आहेत ते कस्टमर आपले इथे आलेले. आणि जर मला बजाज कस्टमरबद्दल माहिती घ्यायची असेल तर मी बजाज कस्टमरवरती क्लिक केलं तर बजाज कस्टमरचे असणारे जे पार्ट आहेत, म्हणजे बजाज कस्टमरचे 2 पार्ट आहेत, तर त्या 2 पार्टचे 26 टास्क चालू आहेत. त्यापैकी 15 ॲक्टिव्ह आहेत, 11 नॉट ॲक्टिव्ह आहे. आणि या बजाजच्या बजाज कस्टमरच्या जे काही टास्क चालू आहेत तर त्याची इफिशियन्सी 90.9 ही मला मिळालेली आहे. आता या बजाजमध्ये आपण पाहिलं तर टोटल आपल्याला 15 टास्क ॲक्टिव्ह होते. या 15 टास्कपैकी 11 टास्क माझे कंप्लीट झालेले आहेत. आणि या 11 टास्कपैकी 11 टास्क हे माझे कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे टोटल 73% काम माझे कंप्लीट झालेले आहेत. 4% काम हे माझे इन प्रोसेसमध्ये आहे, ज्याची
पर्सेंटेज 27% होतो. अशा प्रकारे आपण जे माझे टास्क आहे तर ते टास्क कोणत्या स्टेजमध्ये आहेत हे पाहू शकतो. जसं कम्प्लिटेड 73% आहे, इन प्रोसेसमध्ये 27% आहे, आणि नॉट ॲक्टिवेट जी कामं ॲक्टिवेट झाली नाहीत तर ती कामं माझी 11 आहेत, ती आता इथं मी 0% घेतलेली आहे. त्यानंतर जी कामं आहेत टोटल, तर ह्या कामापैकी रनिंग म्हणजे किती, म्हणजे 15 टास्क माझे आहेत, तर 15 टास्कपैकी 8 टास्क म्हणजे 53% टास्क हे माझे ऑन टाइम काम कंप्लीट झालेले आहे, आणि 47% काम हे माझं डिलेमध्ये चालू आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की डिलेमध्ये चालणारे काम हे 50-50%च्या जवळपास आहे. म्हणजे या प्रोजेक्ट हा ऑन टाइम चालू झालेला नाही आहे किंवा ऑन टाइम कंप्लीट झालेला नाही. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो. आता मी दुसरा कस्टमर घेतला, बेंच कस्टमर घेतला, तर बेंच कस्टमरचं 94% काम कंप्लीट झालेलं आहे, आणि 94% काम हे वेळेत कंप्लीट झालेलं आहे, 6% हे डिले झालेलं आहे. अशा प्रकारे, आणि याची इफिशियन्सी 98.4% आहे. होंडा कस्टमर घेतला, तर होंडा कस्टमरचं 74% काम कंप्लीट झालेलं आहे, 14% इन प्रोसेस आहे, आणि 12% अजून चालू झालेलं नाही आहे, जे चालू होणं अपेक्षित आहे. आणि डिलेमध्ये ह्याचे 57% टास्क हे डिलेमध्ये चालू आहेत. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक कस्टमरचं पाहू शकता. आता या ठिकाणी महिंद्रा कस्टमर घेतला, ज्याचा 80% टास्क कंप्लीट झालेला आहे. म्हणजे टोटल 10 टास्क पैकी 8 टास्क हे कंप्लीट झालेले आहेत, 2 टास्क हे इन प्रोसेसमध्ये आहेत, आणि 10 पैकी 9 टास्क हे ऑन टाइम क्लोज झालेले आहेत, आणि त्यामुळेच याची इफिशियन्सी आपल्याला इथं वाढलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की प्रोजेक्टची प्रायोरिटी, एखादा प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टमध्ये हाय प्रायोरिटीचे किती प्रोजेक्ट आहेत, हाय प्रायोरिटीचे किती टास्क आहेत हे आपण घेऊ शकतो, ज्यामध्ये व्हेरी हाय, हाय, मीडियम आणि लो असं आपण केलेलं आहे. आता मी जर हा फिल्टर काढला तर टोटल जे माझे प्रोजेक्ट आहेत, या टोटल प्रोजेक्टपैकी 233 प्रोजेक्टपैकी 183 प्रोजेक्ट हे हाय प्रायोरिटीचे आहेत, सॉरी, टास्क हाय प्रायोरिटीचे आहेत. 49 व्हेरी हायचे 183 आहे, हायचे 49 आहे, अशी विभागणी केलेली आहे. जेणेकरून मला जर मॉनिटर करायचं आहे हाय प्रायोरिटीचे कामं, तर मी फक्त हाय प्रायोरिटीवरती जाऊन पाहिलं तर लो प्रायोरिटीची मला बघता येणार नाही, दिसणार नाहीत. मला फक्त हाय प्रायोरिटीचे दिसेल, ज्याची इफिशियन्सी प्लॅन टू कस्टमर वाईज, स्टेटस वाईज किंवा प्लांट वाईज मला पाहता येईल. तर हा एक फीचर आपण यामध्ये ॲड केलेला आहे. त्याचबरोबर आपली जी कामं असतात तर ती वेगवेगळ्या भागामध्ये असतात. जसं आपण इथं बघतो की डिझाईन, टुलिंग, मॅन्युफॅक्चरिंग, TR मेकिंग, मशिनिंग सेटअप, टुलिंग प्रूव्ह आउट, अशी वेगवेगळी कामं आहेत. तर ह्या वेगवेगळ्या जे टास्क आहेत तर त्या टास्कमध्ये किती कामं आहेत, जसं TR मेकिंगमध्ये 34 कामं आहेत, डिझाईनमध्ये 59 आहे, टूल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 53 कामं आहेत, टुलिंग प्रूव्ह 83 कामं आहेत, आणि मशिनिंग सेटअप प्रूव्ह 4 कामं आहेत. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण बघू शकतो. आता जर मला फक्त डिझाईनचं काम पाहायचं असेल तर मी डिझाईनवरती गेलो तर मला सर्व कस्टमरचं फक्त डिझाईनची कामं इथं मला दिसून येत आहेत. आता या डिझाईनच्या कामाची मला एफिशियन्सी बघितली तर 88% दिसायला लागल्या, जे सर्व कस्टमरचे आहेत. त्याच्यामध्ये 58 कामं टास्क ही माझी काय ॲक्टिव्ह आहेत, आणि या 58 पैकी 50 कामं माझी पूर्ण झालेली आहेत, म्हणजे 86% कंप्लीट झालेली आहेत. आणि जी कामं कंप्लीट झालेली आहेत किंवा प्रोसेसमध्ये आहेत त्यापैकी 60% कामं ही ऑन टाईम झालेली आहेत, आणि 40% काम ही माझी डिलेमध्ये चालू आहेत. तर अशा प्रकारे मी मेन टास्क वाईज सुद्धा बघू शकतो. आता काही वेळा वेगवेगळे डिपार्टमेंट काम करत असतात, जसं फॉन्ड्री एक साईड आहे, मशीन शॉप एक आहे. तर आपण मशीनिंग आणि फॉन्ड्री प्रत्येक डिपार्टमेंटचं सुद्धा बघू शकतो. जसं आपण इथं पाहू शकता की फॉन्ड्री अँड मशीनिंग असे 2 वेगवेगळे डिपार्टमेंट आपण इथं घेतलेले आहे. जर मला मशीनिंग फॉन्ड्रीच फक्त बघायचं आहे तर फॉन्ड्रीचे सगळे टास्क इथे दिसतील, मशीनिंग बघायचे आहे तर मशीनिंगचे टास्क दिसतील. आता मग इथं मशीनिंगचे टास्क कमी आहेत. तर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपण बघू शकतो, आणि हे आपण कस्टमाइज सुद्धा करू शकतो. आपल्याला जर एक इंटरनल लिंक करायचे असेल, इंटरनल डिपार्टमेंट टाकायचं असेल, डेव्हलपमेंट, क्वालिटी,
प्रोडक्शन, परचेस, तर ते सुद्धा आपण इथं डिपार्टमेंट आपले टाकू शकतो. याशिवाय वेगवेगळे प्लांट, काही वेळा असतं की एकाच कस्टमरचे वेगवेगळे प्लांट्स असतात किंवा एकाच आपल्या मॅन्युफॅक्चरिंगचे सुद्धा वेगवेगळे प्लांट असतात. तर त्यावेळी ते प्लांट वाईज सुद्धा आपण बघू शकतो. जसं प्लांट वनची मला इफिशियन्सी बघायची आहे, तर प्लांट वनची 76% आहे. प्लांट 3ची बघायची आहे, तर प्लांट 3ची 95% आहे. प्लांट 2ची किती आहे, तर प्लॅन 66% आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्लॅन्ट वाईज सुद्धा बघू शकतो. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्यांना ही टास्क असाइन केलेले आहेत, तर त्या लोकांची इफिशियन्सी किती आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याचा आधार आपण KPI म्हणतो. तर त्यांना आपण दिलेलं जे की परफॉर्मन्स इंडिकेटर आहे, तर त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपण बघू शकतो की ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता सूरज हेगडेची क्लिक केलं, तर सूरज हेगडेची इफिशियन्सी इथं किती आहे, 84.5. म्हणजे त्यांना टोटल 34 कामं दिली होती, तर 34 कामापैकी 27 कामं त्यांची म्हणजे 80% काम कंप्लीट झालेलं आहे आणि 53% काम ऑन टाइम झालेलं आहे आणि 47% काम हे डिलेमध्ये चालू आहे. तर असं सुद्धा आपण बघू शकतो. ठराविक प्रोजेक्ट वाईज बघू शकतो. वेगवेगळ्या लोकांची इफिशियन्सी आपण बघू शकतो. आता इथं विशाल 50% आहे, अभिजित 0, राहुल 87%. असं प्रत्येकाची इफिशियन्सी सुद्धा इथं आपण काउंट करू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काम करत असताना आपल्याला दोन प्रकारची कामं येतात. एक म्हणजे प्लॅनड आणि एक अनप्लॅनड. तर त्याची सुद्धा आपण मॉनिटरिंग केलं तर एका व्यक्तीला किती कामं प्लॅनमध्ये जात आहेत आणि किती अनप्लॅनड काम करत आहे हे सुद्धा समजेल, ज्यामुळं त्या व्यक्तीवरती किंवा त्या आपल्या कामामध्ये अनप्लॅन्ड कामं का वाढत आहे याचा सुद्धा अनालिसिस करता येईल. आणि ते सुद्धा आपण इथे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी प्लॅन्ड काम 90 आहे आणि अनप्लॅन्डमध्ये 12 आहे, सॉरी. अशा प्रकारे आपण मॉनिटरिंग करू शकतो. आणि सगळ्यात शेवटला की पार्ट नेम वाईज म्हणजे जी काही पार्ट नेम आहेत आपले पार्ट्स आहेत, तर त्या पार्टचे काय स्टेटस आहे. उदाहरणासाठी ब्रॅकेट 545, ब्रॅकेट 545 वरती आपण क्लिक केलं, तर हा महिंद्राचा प्रोजेक्ट आहे, प्लॅन्ट नंबर 4 मध्ये आहे. याची रिस्पॉन्सिबिलिटी या 3 लोकांची आहे. याचा पूर्ण स्टेटस 80% काम कंप्लीट आहे, 90% काम ऑन टाइम झालेलं आहे. तर या पार्टमध्ये TR मेकिंगमध्ये 3 कामं आहेत, डिझाईनमध्ये 7 आहेत, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 5 आहेत आणि टुलिंग प्रोडक्टमध्ये 9 आहेत. टोटल याचे प्लॅन 200 अशी कामं आपल्याला मिळेल. याशिवाय या ब्रॅकेटच्या कामाची जी विभागणी आहे, कशा प्रकारची कामं होतील हे आपल्याला पाहायचं असेल, तर इथं आपल्याला दिसू शकेल की यामध्ये ही कामं आहेत की हे टुलिंग प्लॅन 3 तारखेला व्हायचा होता, तो 2 तारखेला चालू झाला, 3 तारखेला संपला. टास्क कम्प्लिटेड आहे, ऑन टाइम आहे. तर अशा प्रकारे जी कामं इन प्रोसेसमध्ये आहे, आता या ठिकाणी आपण बघू शकतो 20 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला फायनल लेआउट अप्रूव्ह करायचा होता, जो 15 तारखेला चालू झाला आहे पण तो अजून क्लोज झाला नाही. आणि 22 तारखेच्या पुढे हा गेलेला आहे, त्यामुळे हा डिलेमध्ये चालू आहे. तसं आणि ही पुढची कामं ती अजून ॲक्टिव्ह झालेली नाहीत, कारण ही आज 23 तारीख आहे आणि हा पुढच्या 25 तारीख 26 तारीख असे पुढच्या तारखेचे आहेत, म्हणजे जे अजून ॲक्टिव्ह झालेले नाहीत. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपलं काम कुठं चालू आहे, कुठं थांबलेलं आहे, कुठं आपल्याला मॉनिटरिंग करायची गरज आहे, असं आपण एक सिंगल व्ह्यूमध्ये सिंगल ठिकाणी बघू शकतो. तर मित्रांनो, हा एक प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला टास्कचं प्रोजेक्टचे योग्य प्रकारे मॉनिटरिंग केले जाईल. याद्वारे आपल्या कंपनीची, आपल्याकडे असणाऱ्या मॅनपॉवरची, आपल्या प्लॅन्टची इफिशियन्सी काउंट केली जाईल. पार्ट वाईज त्याचं व्यवस्थित मॉनिटरिंग केलं जाईल. प्रोजेक्ट किती कम्प्लिशन झालेले आहेत हे आपल्याला योग्य प्रकारे समजेल आणि आपलं प्रोजेक्ट मॉनिटरिंग किंवा प्रोजेक्ट टास्क मॉनिटरिंग हे योग्य प्रकारे चालेल आणि याचा उपयोग आपल्या कंपनीच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होईल. तर ही शीट मित्रांनो माझ्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना ही शीट पाहिजे आहे, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी ही शीट तुम्हाला देईन. वापरणं अगदी साधं सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला टास्क ॲड करत जायचे आहेत आणि टास्क ॲड केल्यानंतर
तो अपडेट करायचा आहे. आता हा अपडेट करणं आपल्या हातात आहे. आपण दररोज एक 10-15 मिनटं बसलं तर सुद्धा हा सहज सोप्या पद्धतीनं अपडेट करू शकतो. आपण इथंच गेलो तर प्रोजेक्ट वाईज सुद्धा अपडेट करू शकतो. जसं ब्रॅकेट 545 घेतलं तर ब्रॅकेट 545 मध्ये मला काय अपडेट करायचं आहे की मला अशा पद्धतीचं येऊ शकतं आणि मी इथं लिहीन सहज की मला हे जे काम आहे तर ते 22 ऑक्टोबरचं 15 ऑक्टोबर आता हे मला कंप्लीट करायचं आहे. तर कंप्लीट झाल्यानंतर इथे मी तारीख टाकलं तर पुढची ॲक्टिव्ह हे जे आहे ते आपोआप बदलेल आणि इफिशियन्सीसुद्धा आपोआप काउंट केली जाईल. तर मित्रांनो, ही शीट माझा प्रयत्न आहे की आपले प्रॉब्लेम्स चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावे. प्रोजेक्ट मॉनिटरिंगचा स्टेटस ऑन टाईम सर्वांना योग्य पद्धतीने मिळावा, या प्रयत्नातून या विचारातून ही शीट बनवलेली आहे. जर आपणाला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या इतर मित्रांना, इतर कलिग्सना, आपल्या सहकाऱ्यांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही शीट पोहोचेल व त्यांना या शीटचा फायदा घेता येईल. धन्यवाद.